लेण्याद्रीच्या बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रांजणगावच्या बाप्पांचं दर्शन करण्यासाठी गेलो. तर ही आहे आमची महागणपतीची लाईन. मी इथं तर आपण आतापर्यंत 7व्या लाईनवर. रांजणगावला पण खूप जास्त लाईन लागलेली होती. इथे पण भरपूर वेळ गेला आमचा. जिथे तिथे खूप सारे लाईन होत्या. म्हणजे खूप वेळ थांबावं देखील लागायचं. म्हणजे अर्धा पाऊण तास 1 तास तर आरामात जात होता. पण कितीही वेळ लागू दे, इतकं छान वाटायचं ना, खूप प्रसन्न आणि खूप छान वाटायचं. बाप्पांच्या दर्शनाची ओढ लागलेली असायची आणि बाप्पांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एक वेगळंच चैतन्य बोलू शकतो किंवा एक एनर्जी आपल्यासोबत बाहेर येत होतो. आणि जो थकवा असू दे किंवा पाय वगैरे दुखायचे किंवा काहीही असू दे, खूप मस्त, एकदम मस्त वाटायचं बाहेर आल्यानंतर. आणि पटापट आम्ही फोटोशूट देखील करत होतो, शूटिंग करत होतो, फोटो काढत होतो. हे रांजणगावचं मंदिर खूप मोठं आहे. या मंदिराच्याच आतमध्ये गार्डन देखील आहे मुलांसाठी खेळण्यासाठी. तर मुलं देखील थोड्या वेळ तिथे खेळले आणि त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी. आणि तिथे आम्ही गुळाचा चहा पिला मस्तपैकी. मंदिराच्याच बाहेर निघाल्या चहा वगैरे घेतला, मुलांनी स्नॅक्स घेतले आणि मग त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आणि पुढचा प्रवास आम्ही थेऊरला आम्ही जाणार आहोत. तर थेऊरच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आजच्या दिवशी. पहिल्या दिवशी आम्ही पाली आणि महडच्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ओझर, लेण्याद्री आणि त्यानंतर इथे आलेलो आहोत महागणपतीला आणि इथून जाणार आहोत थेऊरला. तर थेऊरच्या बाप्पांचं देखील दर्शन आजच करून घेणार आहोत आम्ही रात्री आणि पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर तो देखील दोन्ही व्हिडिओ तुमच्यासोबत मी तिन्ही व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि यापुढचे पण व्हिडिओज मी तुमच्यासोबत छान असे शेअर करणार आहेत. बाप्पांचं दर्शन देखील देणार आहे. तर आता आम्ही निघणार आहोत आणि खूप सुंदर इथलं ना गार्डन आहे. गणपती मंदिराच्याच आतमध्ये, हे बाप्पांच्या मंदिराच्या आतमध्ये आहे. हे खूप सुंदर वाटत होतं हे वातावरण फुल. मुलं तर निघतच नव्हते, पण आम्ही बळजबरी त्यांना काढलं बाहेर. चला म्हणलं, उशीर होईल म्हणून. तरीही आम्हाला पोहोचायला तिथे भरपूर उशीर झाला, रात्रच झाली. राम राम. गळ्यात पट्ट नॅपकिन घालून म्हणूनच करायला